महाराष्ट्र आता पेटणार तशी तयारी चालू झाली आहे. हा आपला आजचा व्हिडिओ आहे. बघा, महाराष्ट्राचा मणिपूर होत आहे, महाराष्ट्राचा बिहार होतोय, महाराष्ट्राचा बांगलादेश होतोय, असं आपल्याला वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असाल. याचा प्रत्यय आज यायला लागलोय की त्यावेळेस ह्या व्यक्तीनं ह्या गोष्टी कशा बोलल्या होत्या की मणिपूर होतोय, बांगलादेश होतोय किंवा अजून काहीतरी होतोय. आता बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आंदोलन सध्या छेडले जातात त्यानुसार असं वाटायला लागलंय की खरंच आता महाराष्ट्र हा नक्कीच पेटणार आहे. बघा, त्यामध्ये काही घटना अशा आहेत, काही आंदोलनं अशी आहेत. त्यामध्ये पहिलं जे आंदोलन आहे ते म्हणजे बदलापूरचं. आता शिपायाकडून लहानग्या 2 मुलीवरती अत्याचार झाले, ही घृणास्पद गोष्ट आहे आणि गोष्ट होऊ नये. हे कुठेही अशा गोष्टी होऊ नये, अशा गोष्टीला कुणीही समर्थन करू नये आणि याच्या विरोधामध्ये सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, बंड केले पाहिजे, मोर्चे केले पाहिजे. का केले पाहिजे की त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे आणि असे आरोप किंवा अशा घटना परत व्हायला नको. या घटनेमुळं किंवा या कारणासाठी आंदोलन पाहिजे. त्या दिवशी रेल्वे रोको झालं, रस्ता रोको झालं, आंदोलन झालं, पोलिसांवरती दगडफेक झाली. ह्या सर्व गोष्टी बघितल्या की तेथील स्थानिकांना सुद्धा कळलं नाही की नेमकं चाललंय काय. आता कुठलाही आंदोलन आपल्या आरोपासाठी किंवा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी असेल, FIR साठी तो आंदोलन करतो, पण या ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक हे कुणावरती केली? पोलिसांवरती केली. त्यामध्ये स्थानिक लोक नव्हते असा पण स्थानिक अहवाल आलेला आहे. आणि पुढली गोष्ट, त्या आंदोलनामधून बघा, आता आंदोलन का बरं चालू आहे? आंदोलन चालू आहे की बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या आरोपींना कडक शिक्षा मिळावी किंवा ती संस्था आहे त्यावरती पण काहीतरी लिगल ॲक्शन ही शासनाने घेतली पाहिजे. आणि त्यावरती बघा ॲक्शन ही झाली, त्या आरोपीला अटक करण्यात आलं, FIR झाला. त्यामुळे थोडीशी दिरंगाई झाली, लेट झाला, पण त्या सर्व गोष्टी ह्या होऊन आल्या. पण एवढ्या सर्व गोष्टी होऊन या ठिकाणी लोकांना प्रश्न असा पडतो, तर आपली मागणी कोणती? आणि त्यातून काय बोललं जातं की लाडकी बहीण 1500 रुपये योजना, लाडकी बहीण शेत नाही. आता बघा, जे आंदोलनकर्ते आहेत यांचं ध्येय फक्त त्या आरोपीला अटक करण्याचं आहे किंवा त्यावरती लिगल ॲक्शन घ्यायचं आहे आणि त्या आरोपीला फाशी द्यावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आता प्रकरणावर जो प्रकरण आहे त्या विषयावरती बोलायला पाहिजे का नाही, पण त्या ठिकाणी फ्लेक्स म्हणा, पाट्या म्हणा, कुठल्या होत्या? लाडकी बहीण योजनेच्या. म्हणजे एकूणच नेमकं यांना घडवून काय आणायचे आहे? हे जे आंदोलन होतं, जो मोर्चा होता, तो त्या चिमुकलीचा आधार घेऊन, त्या प्रकरणाचा आधार घेऊन, बदलापूरच्या घटनेचा आधार घेऊन आघाडीवर आपलं राजकारण शेकून घेते किंवा राजकारण शेकायचा प्रयत्न करते इमोशनली. कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेला ज्याप्रमाणे यश आलं आणि सर्वसामान्य महिला ह्या खुश आहेत, आता या ठिकाणी प्रश्न येतो बलात्काराचा, अत्याचाराचा. बघा, शासन कोणतंही असो त्यामध्ये ह्या घटना होतात. त्याला रेस्पॉन्सिबल ते सरकार असतं, पण त्या गोष्टीवरती त्यात असताना कुठलीही कार्यवाही नाही केली, ठोस पावलं नाही उचलले, आरोपीला अटक करून त्याला योग्य ती शिक्षा नाही दिली, तर त्यावेळेस रेस्पॉन्सिबल ते शासन असतं. पण या ठिकाणी रेस्पॉन्सिबिलिटी पूर्ण घेऊन त्या आरोपीला बेड्या ठोकल्या आणि ते केस ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकलेली आहे. एवढं असताना सुद्धा नेमकं हे अट्टहास कशासाठी आहे? हे नेमकं कुणाला खुश करण्यासाठी आहे? नेमकं हे करून नेमकं साध्य करायचंय काय? हा एक या ठिकाणी मस्त हे मुद्दा आहे. फक्त तुम्ही एक लहानसा गोष्ट विचार करा, तुमची मुळात मागणी कुठली आहे? आरोपीला शिक्षेची, संस्थेवरती कार्यवाहीची. व ते संस्था कुणाची असो, भाजपची असो किंवा काँग्रेसची असो, त्यावरती कार्यवाही झालीच पाहिजे. त्यामध्ये संस्थेची दिरंगाई आहे, कॅमेरे लावले नाहीत आणि त्यावरती नियंत्रण जरी ठेवलं नाही, पण त्याला शिक्षा होऊन सुद्धा जर ह्या गोष्टी होत असतील तर या ठिकाणी काहीतरी एक नवीनच शिस्त आहे आपल्याला असं म्हणता येईल. आणि त्यावर त्यांनी महाराष्ट्र बंद हा काल घोषणा केली होती. आता महाराष्ट्र बंद कशासाठी? प्रकरण घडलं, त्याला शिक्षा भेटली, फास्ट ट्रॅकमध्ये चालू आहे, फाशीची मागणी चालू आहे, त्यावरती निर्णय कोर्ट देईल. पण हे जे आंदोलन आहे ते फक्त राजकीय पोळ्या शिकण्यासाठी आहे
आणि कशा प्रकारे महाराष्ट्राची शांती भंग होईल यासाठी आहे. आता ज्या वेळेसच बघा ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी बघा सरकार कोणाचंही असो, काँग्रेस असो भाजप असो कुणी असो, ह्या घटना घडतातच. पण ते शासन तत्कालीन सरकार ही घटना कशी हाताळतो, ती घटना कशी ते हँडल करतो त्यावरती ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघा कलकत्त्यामध्ये जे रेप आणि मर्डर झाला त्या ठिकाणी तिथं ममताताई आहे, पण त्या गोष्टीवरती सुप्रिया सुळे मॅडम असतील किंवा महाराष्ट्रातील तत्कालीन नेते असतील त्यावरती कोणी काहीच नाही बोललं. आता हे दूरची गोष्ट सोडून द्या, ते पश्चिम बंगालची गोष्ट आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघून घ्या, यशस्वी शिंदेचा मर्डर झाला रेप करून, त्यावरती पण हे लोक शांतच होते. का होते? कारण त्यातील आरोपी हा जाळीदार टोपीचा दाऊद शेख होता, त्यामुळं तेथील लोक त्यावरती शांत होते. पण आता असं झालं, ह्या आरोपामध्ये फक्त शासनाला कशा धारेवर घेता येईल आणि लाडकी बहीण योजना कशी फेल आहे हे दाखवता येईल आणि त्यावरती कसं राजकारण करता येईल, कसं महाराष्ट्र पेटवता येईल हे यातूनच दिसतंय. उदाहरण बघा, पोलिसावरती दगड हल्ला असेल, अशा अजूनही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडायचा घाट घातला होता, पण तो घाट माननीय न्यायालयानं उधळून लावला. आणि पुढची घटना आहे ते म्हणजे MPSC आंदोलन. आता MPSC साठी आपल्या मागण्यासाठी MPSCचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, पण त्यामध्ये विद्यार्थ्याचं वय 40 पण आहे, 35-38 वर्षाचे विद्यार्थी हे मोर्चा करत आहेत. ठीक आहे, आपली लोकशाहीमध्ये बघा मागणी असते, आंदोलन मोर्चा हा लोकशाहीचा एक कण आहे. पण या ठिकाणी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आली होती, ॲम्ब्युलन्सचा सुद्धा रस्ता रोखला जातो. मग नेमकं यातून काय यांना साध्य करायचं? अहो, महाराष्ट्रामध्ये मोठे मराठे मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, लाखोची गर्दी हे रस्त्यावरती असताना कुठेही ॲम्ब्युलन्स आलेली नाही. ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स येईल त्यावेळेस त्यांना रस्ता द्यायचं काम हे मराठ्याने केलं. पण या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून नेमकं शासनाला काय साध्य करायचं आहे हे कळत नाही. आता आपण एक काम करूया, एकत्रित आपण 2-3 व्हिडिओ क्लिप बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल की महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न कसा होतोय. अजिबात नाही, आम्ही समोर आहे, अजिबात नाही खोटं बोलायचं. अक्षय अजिबात खोटं बोलायचं नाही. हे जर ट्रॅफिक ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल ह्याचा डिसिजन कोण देणार आहे? काहीतरी उभीच करायचं, बसतात सगळे व्यवस्थित, अजिबात नाही लागेल ना. बांगलादेशमध्ये काय झालं, विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली, विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या सरकारने, राज्याच्या सरकारने लाईटली घेऊ नये. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, हे राजकीय आंदोलन नाही. आणि हे आंदोलन जर वाढत घेतलं तर या सरकारला परवडणार नाही. म्हणून आजच निर्णय घ्या. आप ये कैसे कह सकते हैं कि आग लगा दो, आग लगा देनी चाहिए थी? ये तो नहीं चलेगा इस देश में. देश तो संविधान से चलेगा, लोकतंत्र से चलेगा. प्रणीति, लोग क्या करेंगे? लोग, व्हाट इज द रिसोर्ट? लोग, व्हाट डू यू एक्सपेक्ट देम टू डू? ओके, पुलिस जब कॉग्निजेंस नहीं ले रही है, सरकार में कोई हमारी बात नहीं सुन रहा है, ये होते ही जा रहा है, होते जा रहा है. व्हाट इज द रिसोर्ट दैट पीपल आर लेफ्ट विद? मैं उनको उकसा नहीं रही हूँ, बट दे आर गोइंग टू डू दिस. अल्टीमेटली यही होने वाला है. आप कह रही हैं आप उन्हें उकसा नहीं रही हैं, लेकिन मैं फिर पॉलिटिशियंस का कोई सुनने के मूड में ही नहीं है. लोगों ने तय किया है, दिस इज अ डेमोक्रेसी, लेट डेमोक्रेसी फंक्शन. जो लोगों को करना है ना, इवन इफ इट इज. तरुणाचं एक प्रेरणास्थान, आदर्शस्थान म्हणतात रोहित पवारांना. ते काय म्हणतात, बांगलादेशामधील विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे आंदोलन केलं त्यातून त्यांनी सत्ता पलट घडवून आणला. म्हणजे महाराष्ट्राचं बांगला करायचंय काय? आणि ज्या प्रकारे हे रोहित पवार सांगतात की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलं होतं, पण विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कसं करू शकतात हा त्यांनी दिलेला आहे इशारा शासनाला. बघा, बांगलादेशचं नाव रोहित पवार घेतात, त्यांचे आजोबा घेतात ना मणिपूरचं. एकाला मणिपूरचं पडलं, एकाला बांगलादेशचं पडलंय. पण हे आताच नेमकं पडलंय का इलेक्शनच्या पुढे विधानसभेच्या हा या ठिकाणी मुद्दा आहे. आता सोलापूरचे खासदार माननीय प्रणिती शिंदे मॅडम या तर म्हणल्या होत्या आग लावा म्हणत, त्यानंतर कहरच केला, आग लावा. अहो, नेमकी आग लावायची कुठं? महाराष्ट्र आपलाच आहे, महाराष्ट्र लोकांचा नाही आग लावायला. किंवा आग लावा म्हणणं कितपत योग्य सांगा बरं तुम्ही. विरोधक असतील कोणी असो, आपण एक घटक आहोत सिस्टमचा. आपण जर असं प्रभोक्षक वक्तव्य केले, आगी लावा, आग लावा,
तर याचं रिफ्लेक्ट नेमकं काय होईल समाजामध्ये? नेमकं तुम्हाला हे वातावरण बिघडवायचंय का? तुम्हाला परत महाराष्ट्र पेटवायचंय का? हे 2-3 प्रयत्न महाराष्ट्रामध्ये असे होत आहेत, हे आंदोलन असे होत आहेत, यातून एकच वाटतंय की महाराष्ट्र पेटवायची सुपारी जर कोणी घेतलेली आहे आणि सगळे तयारी झाली आहे महाराष्ट्र पेटवायची. ते लोकांना पेटवत आहेत, लोकांना ते रस्त्यावरती आणायचा प्रयत्न करत आहेत. पण जनता पण सुज्ञ आहे. जनतेने ह्या गोष्टी ओळखून घ्याव्या. याचं फक्त राजकारण होत आहे. एका आरोपीला अटक झालेली आहे तरीही त्याचं राजकारण होत आहे. जनता सुज्ञ आहे, जनता समजून घेईल. पण हे जो प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्राला पेटवायचा, हा आता तरी कोर्टानं पूर्णपणे हाणून पाडलाय आणि त्यांनी याच्या बंदाला नकार दिलेला आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, खुश राहा, हॅपी राहा.